सगळं बिस्किट करून टाकायला सगळं.
स्टॉप केले त्यांनी. झालं 10-15 मिनिटं. काय झालं? बोली एक फोटो टाकलेला राम मेजर सर दोस्त आहे यार खालच्या पायरीवर या म्हणजे पाठीमागची दिसते. या लवकर या पाय मुलं लवकर मुलं थांबते. लांबमध्ये चालेल का? मामा मागवा तुम्हाला काय पाहिजे ते सर का? चला चला अशा फोटो काढा. पुरी जा रहा है. उमा काढू शकते. भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्यातून
थोडंसं माझं ज्योत पेटूया ज्ञानाची, ज्योत ही अभिमानाची, ज्योत देवते अंधाराचा, वाट दाखवते जगण्याची, वाट दाखवते जगण्याची. एकदा मी सहर्ष स्वागत करतो. आजच्या कार्यक्रम मनपूर्वक स्वागत करीतो. समाजातील दुर्बल घटकातील मुलं व मुलींच्या अज्ञानाचा अंधकार दूर करणे, ज्ञानाचा प्रकाश पसरवणारी तत्व म्हणजे ज्ञानदीप अकॅडमी होय. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. तर राही एकनाथ पावडे नागपूर ग्रामीण पोलीस पदी यांची निवड झालेली आहे. तर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी मी मनीषा सोनाने यांना विनंती करतो की आपण त्यांचा त्याचबरोबर त्यांची सर्व आलेली फॅमिली आपण वर यायचे. राही पावडे यानंतर
अप्रूव्ह नेताजी पवार धाराशिव पोलीस. यानंतर ओम सन्मान श्री व्यंकट पाटील सर यांना विनंती करतो की यानंतर ठीक आहे सर, रामेश सर चला लवकर, चला लवकर चला रे. ओम सोमाची पत्नी यांचा सत्कार करण्यासाठी दिनेश मेले सर यांना विनंती. लातूर जिल्ह्यामध्ये त्यांचा आवाज आहे आणि हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमत असतो आणि हा ज्ञानदीप आकडेचा मला विश्वास आहे की हा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणार आहे. तर अशा थोर व्यक्तींचा नावाज शिवाजीराव आहे तर आणि आवाज आहे त्यांचा आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी प्राध्यापक उत्तमराव रेवण सर यांना विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे. अतिश सर या इकडे घ्या. धन्यवाद. मुंडे साहेब यांचे पदवीचा चॅनल सुरू केलेला आहे त्यांनी आणि यांचा यथोचित सन्मान होत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या वतीने. यथोचित सन्मान स्वीकारावा. सरस्वती वाघमारे यांचं कोणी नातेवाईक राहिलेला असेल तर आपण यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. सर्व शिक्षक संघाचं अभिनंदन करण्यात येत आहे. शाल पेपर देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. ज्ञानदीप अकादमीचा विजय असो, ज्ञानदीप अकादमीचा विजय असो, ज्ञानदीप अकादमीचा विजय असो. धन्यवाद काका, कारण की तुमच्या जीव आहे त्या अकॅडमीवरती आणि आम्ही सुद्धा तुमच्या मुलीवरती जीव लावून त्यांना मार्गदर्शन करून
आशाबाई एकनाथराव पावडे, नागपूर ग्रामीण पोलीस. खरं तर मला ही ओळख मिळवण्यासाठी 4 वर्ष लागले. 2 महिन्यापूर्वी मीही तुमच्याच ठिकाणी होते. 2 महिन्यापूर्वी मीही असंच एखादा सत्कार बघताना खाली बसलेली होती. इथून इथपर्यंत हा प्रवास काढण्यासाठी मला 4 वर्ष लागली आहेत. त्यामध्ये मला ज्ञानदीप अकॅडमीच्या सर्व शिक्षकांची खूप साथ मिळालेली आहे. त्यांनी मला सतत सहकार्य केलेलं आहे. मी त्यांनी केलेले सहकार्य, त्यांनी केलेले मार्गदर्शन, हे सत्कार्य मी हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. कारण की जेवढी माझ्या आई पप्पाची माझ्या पाठीची साथ होती त्यापेक्षा ही जास्त माझ्या आजी आजोबा यांची सर्वांची माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मी माझ्या गावातली पहिली महिला पोलीस होते आहे. खरं म्हणजे गावातून बाहेर पडण्याचा विचारही माझ्या मनात येणं हे आजच्या काळात ही गोष्ट मोठी होती. पण माझ्या आई पप्पांनी मला हे स्वप्न दाखवलं आणि मी आज या स्वप्नाला सत्यात उतरू शकले. खरंच मी माझ्या आई पप्पाचे धन्यवाद शब्दात व्यक्त करू शकत नाही. या जन्मी काय 7 जन्मीही तुमच्यासारखेच आई वडील लाभावे हीच मी त्या ईश्वरचरणी प्रार्थना करते. खरं तर ज्ञानदीप अकॅडमीच्या सर्व शिक्षकांना मला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी मला एवढं मार्गदर्शन केलं आहे की जी राही शून्य होती ती राही आज कुठंतरी जाऊन पोहोचली याचा विचार करू शकतो आपण. मी आज जे स्टेजवर उभी आहे ते फक्त त्यांच्या मार्गदर्शनामुळे. या ग्राउंडचा एक ग्राउंड काढणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण सगळ्यांचे खूप माझ्यावर म्हणजे खूप त्यांनी मला खूप प्रेम दिलं. तसंच ज्ञानदीप अकॅडमीच्या सर्व शिक्षकांनी मला खूप मार्गदर्शन केलं आहे. तसेच आपले माननीय मंच सर यांनीही सतत आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. मी त्यांचेही मनापासून आभार मानते. मी तसेच ज्ञानदीप अकॅडमीच्या सर्व स्टाफचे मला ज्यांनी सर्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, सतत माझ्या पाठीशी उभी राहिले, मी त्या सर्वांचे खरंच खूप आभारी आहे. धन्यवाद. त्या आईवडिलांना आपला त्यांचा सन्मान करावा असं अतिशय यशस्वी भरेरी घेतलेले आहे. तर यानंतर मी आदरणीय सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री व्यंकटजी पाटील सर यांना विनंती करतो की आपण आपलं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करायचे. आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग आणि पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आहे आणि अभिमानाचा देखील आहे. कारण आज आपण आपल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी एकत्र आलो, ज्यांनी आपले कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरतीमध्ये यश संपादन केलेलं आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचा प्रवास हा सोपा नव्हता. दिवस रात्र मेहनत, शारीरिक कष्ट, अभ्यासाची तयारी आणि अनेक अडचणीवर मात करून तुम्ही हे यश मिळवलेलं आहे. मीडिया बंधू, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि विशेषतः आज जे दिनांक विद्यार्थी आहेत ज्यांचं महाराष्ट्र पोलीस याच्यासाठी आर्मीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, निवड झालेली आहे, सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आज मला अत्यंत आनंद होत आहे. एका भरतीमध्ये एवढे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. मागील 1 वर्षातील त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत आणि त्यांनी ठेवलेला अकॅडमीवरती विश्वास, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि त्यांची मेहनत या सर्वाचा फळ म्हणजे आज आपल्या समोर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज युनिफॉर्ममध्ये पोलीसच्या आणि आर्मीच्या ड्रेसमध्ये आपल्याला दिसणार आहेत. त्या सर्व मुला मुलींचं खूप खूप अभिनंदन. माझ्यासमोर काही नावं आहेत, त्यामध्ये इथे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे
सरस्वती वाघमारे नांदेड पोलीस, अपूर्वा पवार धाराशिव पोलीस, राही पावरे नागपूर ग्रामीण पोलीस, संतोषी पंदिलवाड नांदेड पोलीस, पल्लवी जाधव नांदेड पोलीस, शिवकन्या गजबाळे नांदेड पोलीस, श्रद्धा दगडू चादोळे पिंपरी चिंचवड पोलीस, ओमकार दगडू चादोळे पिंपरी चिंचवड पोलीस, पूजा क्षीरसागर नांदेड पोलीस, पल्लवी तांबरे छत्रपती संभाजीनगर पोलीस, विठ्ठल राठोड टेरिटोरियल आर्मी, शेख रजब टेरिटोरियल आर्मी, ओम मधने टेरिटोरियल आर्मी, नागेश केंद्रे टेरिटोरियल आर्मी आणि 106 अन्य विद्यार्थी देखील ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत. काही रिझल्ट बाकी आहेत. मला खरंच अभिमान वाटतो या विद्यार्थ्यांनी एकमेव फक्त भरती व्हायची या उद्देशाने एक मिनिट पूर्ण होत आहे. करू का ओपन? कंटिन्यू करा. नाही इथे येत आहे गेस्ट कंटिन्यू आज गेस्ट म्हणून करा करा त्या सर्वांचा परिपाठ म्हणजे आज आपल्या समोर हा निकाल आहे. विशेषतः अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे की ते अत्यंत मेहनत घेणारे शिक्षक आहेत. यामध्ये आपले राम मेजर, जितेंद्र मेजर, मुसळे सर, एवढे सर, आतिश सर, भड मॅडम हे आपल्याकडे 24 तास आहेत. त्यांना सपोर्टिंग स्टाफ म्हणून पुण्याहून चेंबर सर, त्यांची टीम, व्यंकट सर, इथे आपल्या सर्वांचं ऍडमिनिस्ट्रेशन पाहण्यासाठी व्यंकट मुसळे सर, विवेकानंद घाटवाडे सर, आमचे परम मित्र उत्तम सूर्यवंशी सर आणि आपल्या समोर आहेत व्यंकटराव पाटील सर. या सर्वांनी 1 वर्षापासून आपण खूप आधुनिक पद्धतीने ते शिक्षण घेतलेलं आहे. ज्यामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म यूज केलेला आहे. पुण्याचे शिक्षक इथे आपल्याला प्रत्यक्षात शिकवलेलं आहे, ऑनलाईन शिकवलेलं आहे आणि एका अकॅडमीचे एका वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेक्शन होण्याची महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी असेल किंवा कमीत कमी आपल्या मराठवाड्यातील ग्रामीण भागात सिलेक्शन झालेल्या मुलांची संख्या आहे ती जास्तीत असणारी ही एकमेव अकॅडमी असेल. आणि त्याही पलीकडं मुलींची संख्या लक्षणीय आहे. त्यातून आमचा जो उद्देश होता मराठवाड्यामध्ये खूप क्वचित अकॅडमी असतील ज्या मुलींची जबाबदारी घेऊन इथे अकॅडमी चालू करून त्यांना प्रशिक्षण देत असतील. पण आम्ही ती जबाबदारी घेतलेली आहे. इथल्या सर्व शिक्षकांनी एक जबाबदारी घेतलेली आहे आणि यशस्वीपणे आज जवळजवळ 90% त्या सिलेक्शनमध्ये मुलींची संख्या आहे. त्याचा मला खूप अभिमान आहे की आपल्या सर्वांना एकच सांगू इच्छितो ही अकॅडमी सर्वांची आहे. येथे आपल्या सर्वांना सर्व शेतकऱ्यांचे, गोर गरीब मजदूर या मुलांचे मुलं शिक्षण घेत आहेत. मुलांना सुद्धा मी पुन्हा आवाहन करतो की आपल्या वडिलांनी खूप कष्टाने ते तुम्हाला इथे पाठवलेलं आहे. खूप माफक दरामध्ये आणि अत्युच्च सुविधा आपल्याला इथे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठलीही कमतरता इथं भासणार नाही. फिजिकलच्या बाबतीत कुठलीही कमतरता भासणार नाही. त्या सर्वात उत्तम सुविधा देऊन तुमचं करिअर घडवण्याचा हे अकॅडमी प्रयत्न करत आहे. तर सर्वांनी पुन्हा एकदा त्याचा फायदा घेऊन आपलं करिअर, आपलं लक्ष पूर्ण करावे, आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करावे आणि अकॅडमीचे नाव रोशन करावे. यासाठी मी सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. मंचावरती उपस्थित होता सर्वजण माझे